मागच्या 15 दिवसात मी ज्यावेळी गावाकडे होते त्यावेळी आम्ही महादेव मंदिरात गेलो होतो, तिथलाच हा व्हिडिओ आहे. तिघंजीतनं या मंदिरात जायला 10 ते 15 मिनिटं लागते. तुम्हाला अजून गोल्या दिसला नाही ना, तर गोल्या अभिज्ञापर भांडणं करून पुढे बसलाय. आता आम्ही या मंदिरात पोहोचलोय. मला या मंदिरात येऊन जवळजवळ 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्षानंतर पुन्हा योग आलाय मंदिरात यायचा. या मंदिराचा परिसर भरपूर मोठा आहे. मंदिरात आलं की गोल्याचं पहिलं एक असते, घंटी वाजवायची असते त्याला. आणि गोल्या आमच्या आधी दर्शन घेऊन परत घंटी वाजवायला होतं बरं का. हे मंदिर पूर्ण दगडाचं आहे. एवढं प्रसन्न वाटतं ना मंदिरात या. तुमच्यापैकी या मंदिराचा ऍड्रेस कुणाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्याची कमेंट पिन करणार आहे, जेणेकरून ज्या लोकांना हे मंदिर माहित नाही ते लोक सुद्धा इथे येऊ शकतील. कुठल्या पण मंदिरात जावा, आमचं गोल्या पहिला साखर उचलून खातं प्रसादाची. आम्ही सगळ्यांनी लांबूनच दर्शन घेतलं, कारण की आत उभं राहायला जागाच नाही सगळ्यांसाठी. आम्ही बाहेर आलो तरी गोल्याना बिना बाहेर येत नव्हती. कसं तरी गोड बोलून गोल्याला बाहेर आणलं आणि तिथनं बाहेर आणलं की इथे येऊन चढले बघा. आता मी तुम्हाला मंदिरात आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे. असा भरपूर मोठा परिसर आणि भरपूर झाडं पण आहेत. पावसाळ्यामध्ये तितकं भारी वाटतंय की नाही. तुम्ही इथं फॅमिली बरोबर छोटीशी ट्रिप पण काढू शकताय. तर त्या दिवशी सोमवार होता आणि सोमवारी इथं महाप्रसाद असतोय नेहमीच. आम्ही मंदिरात दर्शन घ्यायला 6 नंतर गेलेलो आणि रात्रीची वेळ होती, त्यामुळे आम्ही काय प्रसाद घ्यायला थांबलो नाही. आम्ही ज्यावेळी या मंदिरात आलो होतो त्यावेळी मी लाईव्ह आले होते आणि तुम्हाला लाईव्ह सगळं मंदिर दाखवलेलं आहे. कोण कोण लाईव्ह होते त्यांना माहित असेल. आता 7 वाजायला आले होते आणि अंधार पडायला लागलेला आणि अंधार पडायच्यात आम्हाला घरी जायचं होतं, त्यामुळे आम्ही घरी निघालो. आजचा व्हिडिओ इथेच संपतोय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.